पोलीस अधीक्षक कार्यालय संभाजीनगरची उत्तम कामगिरी। रात्री स्कूटीवरून जाणाऱ्या दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवून लुटणारे आरोपी जेरबंद। दिनांक 13 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या वेळी स्कूटीवरून प्रवास करणाऱ्या दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या सवयीच्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे। या कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत असून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे। या गुन्ह्याबाबत पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे, पोलीस कर्मचारी विष्णू गायकवाड, शिवानंद बंगे, अशोक वाघ, अनिल काळे यांचा समावेश असलेले विशेष पथक तयार केले। पथकाने तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटवून तपासाची दिशा निश्चित केली। तपासादरम्यान अनिल अंबादास माळवे वय 53 वर्ष, राहणार चौधरी कॉलनी, छत्रपती संभाजीनगर व श्याम उत्तम पवार, राहणार वडीगोद्री, तालुका अंबड, जिल्हा जालना यांनी इतर साथीदारांसह हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली। त्यानुसार 12 फेब्रुवारी 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे संशयितांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले। चौकशी दरम्यान आरोपींनी 24 जानेवारीच्या रात्री रोहिलागड फाटा ते निहाल सिंग वाडी रोड दरम्यान स्कूटीवरून जाणाऱ्या वृद्ध दाम्पत्याला धमकावून जबरदस्तीने सोने हिसकावल्याची कबुली दिली। त्यानंतर त्यांना पुढील तपासासाठी पाचोड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून गुन्हा क्रमांक 29/2026 कलम 309 4 3 5 भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अटक करण्यात आलेला आरोपी श्याम उत्तम पवार हा बीड जिल्ह्यातील मकोका प्रकरणात शिक्षा भोगून नुकताच तुरुंगातून सुटलेला आहे। तसेच अनिल अंबादास माळवे याच्यावरही अनेक गंभीर गुन्हे दाखल असून तो छत्रपती संभाजीनगर येथील मकोका गुन्ह्यातून फरार होता। या यशस्वी कारवाईत पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विजयसिंह राजपूत, एपीआय पवन इंगळे, संतोष मिसाळ तसेच पोलीस कर्मचारी विष्णू गायकवाड, शिवानंद बंगे, अशोक वाघ, अनिल काळे, महेश बिरुटे, सनी खरात, योगेश तरमळे, जीवन खोलाप आदींचा सहभाग होता। पाचोड पोलीस पुढील तपास करत आहेत।